च्या दिवसातला पहिल्या फेरीचा पहिला सामना आपल्याला पाहायला मिळेल तो म्हणजेच खातिवली विपक्ष कुडूस या उभय संघांच्या दरम्यान कुडूस टीमनं यावेळेला नाणेफेक जिंकली आहे. पहिल्यांदा क्षेत्ररक्षणाला पसंती दिली आणि आपल्या विपक्ष असणाऱ्या खातिवली या टीमला मात्र फर्स्ट बॅटिंगसाठी ते इन्व्हाइट केलं. स्वर्गीय महादेव दळवी स्मृती चषक कासणे 2025 क्रिकेटची ही रणधुमाळी यावेळेला या मैदानावर आपल्याला पाहायला मिळते. खातिवली संघाचा 12वा खेळाडू आपण समालोचन कक्षामध्ये यायचा. त्याचबरोबर या संपूर्ण स्पर्धेमधल्या प्रत्येक सामन्यासाठी प्लेयर ऑफ द डे ची जी ट्रॉफी आपल्याला प्राप्त झालेली आहे त्याचे सौजन्य त्याचे स्पॉन्सर सन्माननीय शरदजी हालके यांचे इथे शुभागमन झालेलं आहे. मी शरद दादांचं या स्पर्धेच्या आयोजन तथा व्यवस्थापन समितीच्या वतीनं मनपूर्वक स्वागत करतो. निश्चित ज्यांनी क्रिकेट जगलंय आणि क्रिकेटवर ज्यांनी अपार प्रेम केलंय ते सन्माननीय नारायण पाटील सरांकडनं खातिवली संघासाठी पारितोषिक आलंय. खेळणारे सगळेच खेळाडू सरांचे विद्यार्थी असल्यामुळे सरांनी सांगितलं जर आजच्या दिवसातून खातिवली संघ जर गटातून निघाला तर खातिवली संघातील खेळाडू सांगतील त्या हॉटेलला सांगतील त्या धाब्यावर सन्माननीय नारायण पाटील सरांच्या खर्चानं मेजवानी यावेळेला परास्त केली जाईल पेश केली जाईल. चला मॅचला सुरुवात करायची आहे. दोन्ही पंचांना विनंती असेल वेळेची बंधनं आपल्याला पाळायची आहेत. एक जबरदस्त द्वंद्व एक टफ फाईट बॅटल आपल्याला पाहायला मिळेल. ड्रेसिंग अँड चेसिंग कंपल्सरी आहे त्यामुळे कुडूस संघाला 2 धाबांच्या पेनल्टी सह मैदानाच्या आत उतरावं लागेल. मॅचला होईल सुरुवात. बॉलिंग ट्रॅकवर आपल्याला बॉलर पाहायला मिळेल. महेश स्ट्रायकिंग इनला बॅटर असेल शुभम. यावेळेला मात्र स्वीप करण्याचा प्रयत्न होता. निश्चित ओव्हर स्टेप पंच राज ठाकरेंच्या चाणाक्ष नजरेमधनं या चुका मात्र सुटणार नाहीयेत. नो बॉलनं सुरुवात केली आहे. नो प्लस 1 अशा एकूण या धावा मिळतील. 2 औपचारिक चेंडू मात्र धाव फलकावर आपल्याला पाहायला मिळाल. माफ करा सिंगल. मी काय म्हणतो थोडासा मी ज्यावेळेस स्टॉप होईल ना त्यावेळेस मला सांगा तुमच्याकडनं मला येते नो प्लस 1. नोनं सुरुवात झाली आहे. निश्चित श्री गणेश झालाय. हा सामना जिंकला तरी देखील नारायण पाटील सरांकडनं पार्टी दिली जाईल खातिवली संघाला. फ्रेटचा बॉल असेल औपचारिक पहिला चेंडू. यावेळेला मात्र लाजवाब फटका डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेगला गोलंदाजाला अगदी आबाळाचं दर्शन दाखवून देणारा फ्रीटवर आलाय षटकार. ज्या चुका असतात तिथे मात्र तुम्ही फलंदाजांना स्वतःहून हात खोलण्याची मुभा निर्माण करून देत असता. या षटकातला पुढचा चेंडू. यावेळेला मात्र खोलवर टप्प्याचा हेलिकॉप्टर उडवलाय. अगदी काऊ कॉर्नरच्या क्षेत्रामध्ये क्षेत्ररक्षकाला फक्त प्रेक्षकांची भूमिका दर्शवणारा हा आलाय चौकार. सुरुवात ज्याला आपण ड्रीम स्टार्ट म्हणतो स्वप्नवत सुरुवात म्हणतो ज्याला आपण फ्लाइंग स्टार्ट म्हणतो ती मात्र दिली आहे. शुभम केलाय शुभमुहूर्त. याही वेळेला देखना फटका. अगदी जर आपण पाहिलं कव्हरच्या डोक्यावरनं डीप कव्हर मध्ये चेंडू ट्रॅव्हल करेल. क्षेत्ररक्षक पाठलाग करतोय. चेंडू तिथे थोडंसं फंबलिंग होतं आणि अशा वेळेला मात्र निश्चित एक फलंदाजीची कमाल असते. आपण सातत्यानं म्हणतो की नाही झटपटच्या क्रिकेटच्या या काळामध्ये जिथे तुम्हाला 24 ते 30 चेंडू पहिल्या डावामध्ये खेळून काढायचे असतात. समोरच्या टीमनं तुम्हाला टार्गेट सेट करण्यासाठी इन्व्हाइट केलेला आहे. धावांचं लक्ष निश्चित करण्यासाठी तुम्हाला आमंत्रित केलंय. अशा वेळेला जे पहिलं षटक निर्धारित मर्यादित क्षेत्ररक्षकांचं षटक ज्याला आपण स्लॉकची ओव्हर म्हणतो तिथे मात्र जर तुम्हाला धावांचा पाऊस बरसवता आला तर निश्चित तुम्ही सुरक्षित ठिकाणी पोहोचू शकता. यावेळेला चांगली गोलंदाजी चेंज ऑफ पेस शेवटच्या क्षणाला बॅकहँडचा वापर केला गेला. स्वीप करण्याचा प्रयत्न होता. निश्चित व्हेरिएशन फार महत्वाचे आहेत. इथे फलंदाजांचा सुवर्ण काळ म्हणून सध्याच्या क्रिकेटकडे पाहिलं जातं त्या पद्धतीमध्ये
जर तुमच्याकडे वैविध्यपूर्ण गोलंदाजी चेंडू हाताळण्याचं कसब, तुमच्या गोलंदाजीच्या भात्यांमध्ये विविध प्रकारचे अस्त्र आले आणि त्यांचा शस्त्र म्हणून योग्य वेळी वापर केला तर समोरच्या दिग्गज फलंदाजाला तुम्ही नेस्तानाबूत करू शकता. नेक्स्ट बॉल. चांगली गोलंदाजी, खोलवर टप्प्याचा चेंडू, अतिशय लाजवाब चेंडू होता, तितकाच सुरेख त्याला खेळून देखील काढलाय. परंतु क्षेत्ररक्षकाची साथ मिळणं मला असं वाटतं की अत्यंत आवश्यकतेची, नितांत गरजेची बाब असते. सिंगलनं संघाची धावसंख्या पुढे जाऊन सरसावेल. संघाची धावसंख्या धावफलकावर आपल्याला पाहायला मिळते 1 for 14, म्हणजेच एकावर 4, 14 धावा. नो बॉलनं सुरुवात केली होती. शुभमच्या बॅटमधनं एक षटकार आला, त्यानंतर चौकार आला. तिथनं मात्र जेरबंद करण्यामध्ये आतापर्यंत तरी यश आलंय. परंतु पहिल्या षटकामध्ये ज्या रन रेटला थोडंसं मागे ठेवणं आवश्यक होतं, तिथं मात्र गोलंदाज महेश परिपूर्णरित्या अपयशी ठरलाय आणि जबरदस्त सुरुवात या क्षणाला खातिवली संघाकडनं. नेक्स्ट बॉल. फुल टॉस बॉल आणि इथे देखील चेंडू मात्र मैदानाच्या आत थांबणार नाही. खातिवलीकरांच्या चेहऱ्यावर आनंदाचा उधाण प्रदान करणारा षटकार. आणि यावेळेला गणेश भोईर, गोलंदाज गणेश भोईर यांच्याकरता पारितोषिक आलेलं आहे. बॅटर गणेश भोईर यांच्याकरता पारितोषिक आलेलं आहे. जर त्यानं लगातार 3 षटकार खेचले, षटकारांची हॅट्रिक केली तर कासणे ग्रामपंचायतीचे विद्यमान सदस्य सन्माननीय किरणदादा शेलार यांच्याकडनं 500 रुपयांचं पारितोषिक त्यांना बहाल केलं जाईल. त्याचबरोबर या संपूर्ण स्पर्धेचा आनंद घेण्याकरता ज्यांच्या माध्यमातून आपल्याला चतुर्थ क्रमांकाच्या पारितोषिकासाठी चषक अनुसया दळवी यांच्या स्मरणार्थ प्राप्त झाले, ते सन्माननीय सुधीरजी दळवी यांचे ते शुभागमन झालेलं आहे. वडवलीचे उपसरपंच माननीय शरदजी गोतारणे साहेब आपल्यामध्ये उपस्थित आहेत. आणि त्याचबरोबर द्वितीय क्रमांकाच्या बक्षिसाच्यासाठीचं जे आकर्षक चषक ज्यांच्याकडनं प्राप्त झालंय ते सन्माननीय प्रमोदजी ठाकरे आपल्यामध्ये उपस्थित आहेत. त्यांचं देखील मी मनापासून स्वागत करतोय. पहिलं षटक इथे मात्र समाप्त झाले. पहिल्या निर्धारित मर्यादित क्षेत्ररक्षकांच्या षटकाच्या समाप्तीनंतर आपण कोणत्याही प्रकारचा गडी न गमावता तब्बल 19 धावा धावफलकावर लगावल्या गेलेल्या आहेत. माफ करा, 20 धावा धावफलकावर लगावल्या गेलेल्या आहेत. षटक क्रमांक 2 सौरभ यावेळेला बॉलिंग ट्रॅकवर पाहायला मिळेल. स्विच हिट काढण्याचा प्रयत्न होता. खोलवर टप्प्याचा चेंडू फलंदाजाच्या मनसुब्यांना वेळीच हेरलं गेलं आणि त्याच मनसुब्यांना उद्ध्वस्त करण्याचा यशस्वी डाव अनप्लेबल यॉर्कर बॉलच्या माध्यमातून आला. लेग बाईकची यावेळेला खूण केली जाते पंचांकडनं. ही सिंगल येईल. संघाची धावसंख्या धावफलकावर आपल्याला पाहायला मिळते ती म्हणजे 221, 2 1, 21 धावा. स्ट्रायकिंग एंडला आता मात्र आपल्याला बॅटर पाहायला मिळेल गणेश, त्याच्या बॅटमधनं आपण षटकार पाहिला होता मागच्या षटकामध्ये. यावेळेला चांगली गोलंदाजी, टायमिंग प्रॉपर नाहीये, लॉफ्ट करण्याचा प्रयत्न होता. पॉइंटचा क्षेत्ररक्षक फॉलो करेल बॉलला आणि षटक क्रमांक 2च्या चेंडू क्रमांक 2 वर हा पहिला धक्का खातिवली टीमला. निश्चित ज्या पद्धतीने आपण पाहतोय, पहिलं षटक महागडं ठरलं. दुसऱ्या षटकातल्या पहिल्या चेंडूवर स्विच हिट करण्याचा प्रयत्न होता बॅटर शुभमचा, पण लेग बाईकच्या स्वरूपामध्ये धावली, स्ट्राईक चेंज झाली आणि मागच्या षटकामध्ये ज्या बॅटरच्या बॅटमधनं आपल्याला एक षटकार पाहायला मिळाला होता त्या गणेशला मात्र चले जाऊचा नारा दिला. आणि इथं विकेटची फार महत्वाची गरज असेल, कारण पहिल्या 7 चेंडूंवर पार्टनरशिप बिल्डअप झाली, अभेद भागीदारी पाहायला मिळाली. खातिवली संघ एका सुसाट वेगानं धावफलकेच्या आकड्यांना वाढवताना पाहायला मिळत होता आणि अशा वेळेला त्याला रोख लावणं, त्यामध्ये गतिरोधकता निर्माण करणं अत्यंत गरजेचं होतं. वन डाऊनला आता मात्र स्ट्रायकिंग एंडला बॅटर पाहायला मिळेल संकेत दिनकर. बॉलिंग ट्रॅकवर वन्स अगेन सौरभ. यावेळेला चांगली गोलंदाजी, हार्ड लेनचा वापर केला जातोय. चेंज ऑफ पेस देखील पाहायला मिळाला. संत गतीचा चेंडू होता आणि इथे यष्ट्यांचा वेध घेत असताना फलंदाज मध्ये आलाय. थोडंसं त्याला आपण पाहिलं तर दुखापत होण्याची शक्यता आहे. आणि याच गोष्टीची आपण वारंवार खऱ्या अर्थानं चर्चा करत असतो ज्या वेळेला क्रिकेटच्या मैदानामध्ये
एखादा दिग्गज फलंदाज जो खऱ्या अर्थानं विपक्ष संघाच्या धावसंख्येला वेगवान स्वरूपामधली गतिमानता प्राप्त करून देत असतो आणि त्याची विकेट ज्या वेळेला आपण घेतो त्यावेळेला आपला कॉन्फिडन्स जो असतो, आपला जो आत्मविश्वास जो असतो तो कणभर का होईना उंचावलेला पाहायला मिळतो. आणि अशा वेळेला चारही अंगानं चतुरस्त्र बाजूनं आपण मैदानाच्या आत सावध, सजग आणि सतर्क राहणं अत्यंत आवश्यक आहे. इथं मात्र चांगली गोलंदाजी षटक क्रमांक 2 मध्ये सौरभनं पाहायला मिळाली. पहिलं निर्धारित मर्यादित क्षेत्ररक्षकांचं षटक समोरच्या संघाच्या बाजूने गेलं, परंतु षटक क्रमांक 2 मध्ये वेळ कुणाच्या बाजूने सुरुवात झाली आहे याची भूमिका तुम्हाला मॅचच्या निकालावर परिणाम करत नाही. सुरुवात कोणीही कितीही चांगली करो, शेवट ज्याला आपल्या नावावर करता येतो त्याला जय मात्र चाकता येतो. नेक्स्ट बॉल. यावेळेला चांगली गोलंदाजी लाजवाब. आपण जर पाहिलं तर सातत्यानं लेंथ मध्ये चेंजेस केले जातात सौरभचे आणि हार्ड लेंथ नंतर ज्यावेळेला तुम्ही ओव्हरपिच बॉल करता, फुल लेंथचा चेंडू टाकता, वाईड शॉट करण्याचा प्रयत्न करता, त्यातही एखादा चेंडू भरधाव वेगाने येतो, त्यानंतरचा चेंडू आपल्याला संत गतीचा पाहायला मिळतो. हे जे काही चेंजेस आहेत, हे जे काही वैविध्यपूर्ण चेंडू हाताळण्याचं जे कसब आहे, हे मात्र फलंदाजाची डोकेदुखी वाढवण्यासाठी खऱ्या अर्थानं कारणीभूत ठरतात. तल्लक गोलंदाजी, चाणाक्ष गोलंदाजी, तिखट चिवट कंजूस गोलंदाजी, फुल टॉस बॉल. इथे मात्र चुकी. क्रिकेटच्या मैदानात चुकीला मिळणार नाही माफी. हा आलाय षटकार. क्षेत्ररक्षकानं झेल पकडला, त्याला भगवानजी भोईर यांच्या भगवान भोईर यांच्याकडनं 101 रुपयांचं पारितोषिक दिलं जाईल. इथे मात्र शुभम मैदानाच्या आत आपल्याला रंगात पाहायला मिळत होता आणि अशा वेळेला ज्या पद्धतीनं पहिलं षटक त्यानं समोरच्या गोलंदाजाचा खरपूस समाचार घेतला. षटक क्रमांक 2 ची इथे सांगता होईल आणि या पहिल्या 2 षटकांच्या समाप्तीनंतर प्रथम फलंदाजी करणाऱ्या खातिवली संघाची धावसंख्या धावफलकावर आपल्याला पाहायला मिळते ती म्हणजेच 29 धावा. पहिल्या षटकामध्ये आल्या 20 धावा, त्यानंतर दुसऱ्या षटकामध्ये 9 धावा. चांगली गोलंदाजी सौरभकडनं. एक षटकार जरी आला असला तरी उर्वरित 5 चेंडूंवर दादागिरी केली आहे गोलंदाज सौरभनं. उर्वरित 5 चेंडूंवर हुकूमत गाजवली आहे आणि समोर पहिल्या षटकानंतर एक वेगळा आकडा या पहिल्या 2 षटकांमध्ये लागण्याची दाट शक्यता असताना त्या शक्यतांना अतिशय कमालीच्या स्वरूपामध्ये पुसट करण्याचं काम देखील यावेळेला केलं ते म्हणजेच गोलंदाज सौरभनं. अजूनही 12 चेंडू शिल्लक आहेत. 29 धावा धावफलकावर आहेत. 14.5 षटक क्रमांक 3 साठी यावेळेला कुडूस संघाकडनं गोलंदाज पाहायला मिळेल चिराग. या षटकामध्ये नियंत्रण प्राप्त करावं लागेल. ज्या पद्धतीनं सौरभनं षटक हाताळलं अगदी त्याच पद्धतीनं हेही षटक हाताळावं लागेल. बॅकअप मिळावं लागेल, कव्हरअप करावं लागेल, जेणेकरून जो रन रेट वाढत चाललाय त्याला थोडंसं खाली खेचावं लागेल. यावेळेला मात्र एकदा स्लॉट मध्ये चेंडू आला की त्याला क्षेत्ररक्षकांच्या पल्ल्यात प्रेक्षकांमध्ये बिरकून देण्याची कमाल खातिवलीकरांचा हा षटकार. एक चौकारानिशी 24 या वैयक्तिक धावसंख्येवर खेळतोय. 35 धावा धावफलकावर आहेत. इथे मात्र शुभम प्रत्येक चेंडूवर घणाघाती प्रहार करण्याचा प्रयत्न करतो आणि बॅकवर्ड स्क्वेअर लेगला चेंडू मात्र ट्रॅव्हल करतोय. दुसऱ्या धाबेचा प्रयत्न. क्षेत्ररक्षकांची दिरंगाई आणि दोनही फलंदाज समजूतदारपणानं यावेळेला खेळपट्टीवर या 2 धावा कंप्लीट करतील. या 2 धावांनी फर्स्ट इनिंग मध्ये बॅटिंग करणाऱ्या खातिवली संघाची धावसंख्या धावफलकावर एका गड्याच्या मोबदल्यात 37 धावा. धावांचा ओघ आणि वेग यावर मात्र कमालीचं नियंत्रण प्राप्त केलंय ते म्हणजेच खातिवली संघानं आणि याच नियंत्रणाला कुठेतरी रोख लावावी लागेल कुडूस संघाला.
डावखुराताचा गोलंदाज इनसाइड आउट करण्याचा प्रयत्न होता आणि पॉइंटला चेंडू निघून चाललाय. क्षेत्ररक्षक तिथे मात्र तैनात असेल. आणखी लेझी क्रिकेट. कुडूस संघाची जी बॉडी लँग्वेज आहे, जे एक क्षेत्ररक्षक 38 सर्कलच्या बाहेर डिप्लॉइड झालेले पाहायला मिळतात, तैनात झालेले पाहायला मिळतात, त्यांच्यामध्ये जो ऍक्टिव्हनेस असणं गरजेचं आहे, जी कृतिशीलता असणं आवश्यक आहे, त्यामध्ये मात्र कमालीची कमतरता दिसून येते. आणि त्याचं चित्र आहे, जिथे एक धाव जाईल तिथे मात्र 2 धावा सहजरित्या प्राप्त होतात फर्स्ट इनिंग मध्ये बॅटिंग करणाऱ्या खातिवली संघाला. आणि जिथे मोठे फटके न येऊन देखील कोणत्याही प्रकारचं दडपण निर्माण होत नाही खातिवलीवर. चांगली गोलंदाजी, भन्नाट वेग, डावखुराताचा गोलंदाज लेफ्ट आर्म ओव्हर द विकेटचा मारा करतोय उजव्या हाताच्या फलंदाजा करता. नॅचरल अँगलचा जर आपण विचार केला, डावखुराताचा गोलंदाज ओव्हर द विकेटने ज्या वेळेला उजव्या हाताच्या फलंदाजासाठी मारा करतो त्यावेळेला निश्चितपणाने चेंडू हा बाहेर निघतो आणि अक्रॉस द लाईन खेळण्याचा तुम्ही ज्या वेळेला प्रयत्न करता तेव्हा बॅट अँड बॉलचा कोणत्याही प्रकारचा व्यवस्थित संपर्क नाहीये. डॉट बॉल आलाय गोलंदाज चिरागकडनं. शफल झालेत, खोलवर टप्प्याचा चेंडू उडवण्याचा प्रयत्न होता. इथे मात्र बॉटम एंडचा वापर करण्याचा प्रयत्न केला, परंतु ज्या पद्धतीनं तुम्ही पिक करतायत त्यावेळेला तुम्ही जे एक्सपेक्टेड करतायत ज्या स्पीडला, तो वेग त्याच्यापेक्षा अगदी कणभर जरी तो वाढलेला असला तर अशा वेळेला तुमचं मिडल ऑफ बॅट होणं अत्यंत मी म्हणेल की ती अशक्य असतं. आणि अगदी त्याच पद्धतीचं परिपक्व स्वरूप यावेळेला गोलंदाज चिरागकडनं केला. पहिल्या चेंडूवर षटकार आल्यानंतर दबावाअंती गोलंदाजाकडनं चुका होतील असं चित्र निर्माण होतं, परंतु माणसाकडनं होते. चुकांवर काम करून चुकांची पुनरावृत्ती ज्याला टाळता येते त्याला संघर्षाच्या बळावर विजयश्री मात्र खेचून आणता येते. नेक्स्ट बॉल शफल झालेत, मिडल स्टंपचा गाड होता, ऑफस्टिकच्या बाहेर गेले. गोलंदाजानं अगदी वेळेच यावेळेला वापर केला खेळपट्टीचा. अनएक्सेप्टेड आपल्याला बाउन्स ज्याला म्हणतो ना आपण, अनपेक्षित उसळी डावखुराताच्या गोलंदाजाची हीच तर कमाल आहे. म्हणून हे जे बॅटल आहे ते क्रिकेटच्या इतिहासात गेली शतकानुशतके चालू आहे. कित्येक वर्ष उजव्या हाताचा फलंदाजासाठी ज्या वेळेला तुम्हाला सिमर येतो त्यावेळेला निश्चितपणानं, आणि तोही सिमर ऑफ साइड पेक्षा जर अक्रॉस द लाईन ऑन साइडला जास्तीत जास्त प्रमाणात विश्वास ठेवत असेल तर अशा वेळेला फटके येणं फार कठीण. षटक क्रमांक 3 ची सांगता झाली आहे. आणि या पहिल्या 3 षटकांच्या समाप्तीनंतर फर्स्ट इनिंग मध्ये बॅटिंग करणाऱ्या खातिवली संघाची धावसंख्या धावफलकावर गणेश भोईर नावाच्या खेळाडूला गमावल्यानंतर 40 धावा, 13.33च्या सरासरीनं आतापर्यंत या पहिल्या 3 षटकांमध्ये 40 धावा आल्यात. म्हणून मी मगाशी म्हटलं ना, तुम्हाला जर एखाद्याचं मोठं साम्राज्य उद्ध्वस्त करायचे असेल, एखादी भली मोठी इमारत जर तुम्हाला पाडायची असेल तर सगळ्यात पहिल्यांदा अख्खीच्या अख्खी इमारत पाडण्याचा विचार करू नका. ती इमारत ज्या मजबूत बाजूंवर उभी आहे त्यापैकी एक जरी बाजू तुम्ही उद्ध्वस्त करण्यामध्ये यशस्वी ठरलात तर तो इमारतीचा मजबूत असणारा डोलारा मात्र पत्त्याच्या बंगल्याप्रमाणे कोसळताना पाहायला मिळेल. पहिल्या षटकात महेशवर आक्रमण झालं, पहिल्या षटकात महेशचा समाचार घेतला. पहिल्या षटकामध्ये ज्या वेळेला तुमच्याकडे 15 पेक्षा अधिकच्या धावा येतात त्यावेळेला नव्यानं दाखल झालेला गोलंदाज हा नॅचरली प्रेशर खाली खेळतो, नैसर्गिक दडपणाखाली खेळतो. आणि या 18 चेंडूंमध्ये या दडपणाला, या प्रेशरला टॅकल करणं तुर्तास तरी कुडूस संघाला मात्र जमलं नाहीये. कमालीची सुरुवात, निर्णय टॉसचा कुडूस संघाच्या बाजूने गेला. समोरच्या कर्णधारानं त्यांच्या परिस्थितीनुसार त्यांच्या मनाजोगतं आपल्याला आमंत्रण दिलं आणि दिलेलं आमंत्रण स्वीकार केल्यानंतर त्या आमंत्रणाचा मात्र मनसोक्त आनंद यावेळेला खातिवली संघाकडनं लुटण्यामध्ये यश आलं. षटक क्रमांक 4 मैदानाच्या आत सुरू होईल आणि ते टाकण्यासाठी सज्ज होईल कुडूस संघाकडनं गोलंदाज साजिद. स्ट्रायकिंग एंडला आपल्याला पुन्हा एकदा बॅटर पाहायला मिळेल शुभम. कमालीची फटकेबाजी, कमालीची सुरुवात केली आहे शुभमला. षटकार आणि चौकारांची बरसात. फर्स्ट बॉल, पहिला चेंडू, सरा बॅटनं खेळलेला फटका, अगदी लॉंग ऑफचा क्षेत्ररक्षक समोर येईल आणि या ज्या चुका आहेत ना, या छोट्या छोट्या चुकांचा विचार करावा लागेल. परंतु दुसऱ्या धाबेच्या प्रयत्नामध्ये लॉंग ऑफच्या क्षेत्ररक्षकानं अगदी समोरून थ्रो केला. थेट यष्ट्यांचा वेध धावबादच्या स्वरूपात हा दुसरा धक्का खातिवली टीमला. आवश्यकता होती, गोलंदाजानं कमाल केली. 11 वाईट बॉल आले, 2 नो बॉल आले, एक षटकार देखील त्यावर आला आणि 6-25चं समीकरण खालिंग संघासाठी सोपं झालं.
इथे मात्र फुलटॉस बॉल होता, निश्चित फाईनला चेंडू निघून जाईल भरधाव वेगानं. हा आलाय चौकार. चौकारानं संघाची धावसंख्या झाली 45 धावा. शुभम, आज शुभमचा दिवस आहे. मी नेहमी म्हणतो की क्रिकेटमध्ये सातत्यानं तुमचा फॉर्म काय असतो, खराब चेंडूवर षटकार आणि चौकार खेचणं. विदाउट प्रॅक्टिस जरी तुम्ही मैदानाच्या आत आलात तरी ते तुम्हाला सहज आणि शक्य होईल. परंतु एखाद्या चांगल्या चेंडूवर देखील तुम्हाला हव्या त्या क्षेत्रामध्ये हवे त्या दिशेनं तुम्ही ज्या वेळेला खेळताना आणि तो फटका ज्या वेळेला तुमचा मिळाला बॅटचा एक स्वीट साऊंड निर्माण करणारा आणि अगदी तुमच्या खेळण्याच्या पद्धतीवरून तुमच्या स्टान्सवरून तुम्ही ज्या फ्लोनं खेळलेला आहात त्यावरून तो चेंडू किती धावा देतोय याची मात्र खऱ्या अर्थानं अगोदरच त्याचं प्रेडिक्शन हे खरं ठरलेलं असतं. चौकार आलाय, 45 धावा धावफलकावर, त्यातून 4 चेंडू शिल्लक आहेत. षटक क्रमांक 4 मध्ये गोलंदाज साजिदला विचार करावा लागेल, कारण उरलेल्या 4 चेंडूंमध्ये मी म्हणेल की इथून देखील थोडीशी जर आपल्याला टफ बॉलिंग पाहायला मिळाली, इकॉनॉमिकल बॉलिंग पाहायला मिळाली जी मागच्या 20 चेंडूंमध्ये झाली नाहीये. मागच्या 20 चेंडूंमध्ये खातिवली संघानं दादागिरी केली, हुकूमत गाजवली, अधिराज्य निर्माण केले, साम्राज्य प्रस्थापित केलं. चेंडू क्रमांक 3 यावेळेला ट्रॅकर बॉल होता, भिरकावून दिला लॉंग लेग मध्ये. अतिथींच्या आगमनाधिस्त कक्षाला सलामी देणार आणि खातिवलीकरांच्या अर्धशतकाला साजरा एक्कावन्न धावा आणि या 51 पैकी शुभम स्वतः वैयक्तिक 41 या धावसंख्येवर खेळतोय. शुभम नावाचं वादळ मैदानाच्या आत थैमान घालताना पाहायला मिळत आहे आणि या वादळाला रोखता येईल का, परंतु नाही. प्रेशर, दबाव, दडपण इथे मात्र प्रयत्न केला जातोय. परेशजी, या क्षणाला गोलंदाजाच्या मनात काय चालू आहे की मला विकेट पेक्षा मला वाचता कसं येईल हा विचार आहे आणि तोच विचार मगाशी वाघिली संघाच्या शेवटच्या गोलंदाजानं केला आणि त्या विचारामध्ये रोहितनं समोरच्या संघाला मॅच दान मध्ये प्राप्त करून दिली. वाईट आलाय. संघाची धावसंख्या 52 धावा. अर्धशतकापासून अजूनही शुभम महाडिक 9 धावांनी दूर आहे. नेक्स्ट बॉल. यावेळेला लो फुल टॉस स्वीप करण्याचा प्रयत्न होता. 38 सर्कलच्या अगदी सीमा रेषेलगत चेंडू फील्ड केला जाईल. दुसऱ्या धावेचा प्रयत्न. या ज्या छोट्या छोट्या चुका आहेत त्या ज्या क्षणाला घडतात ना त्यावेळेला त्या चुका म्हणून, छोटी गोष्ट म्हणून आपण सोडून देतो, परंतु या छोट्या चुका ज्या वेळेला तुमच्या संघाच्या पराभवाची कारणं बनतात त्यावेळेला त्या छोट्या चुका राहत नाही, तर त्या चुका तुमच्या संघाच्या विजयाच्या मार्गामध्ये तुमच्या हातून केलेला सगळ्यात मोठा गुन्हा ठरत असतो. या षटकातला पुढचा चेंडू. यावेळेला मात्र शुभमचं अर्धशतकाचं स्वप्न होईल भंग. बसलाय धक्का खातिवली या टीमला. संघासमोर भन्नाट वेग. पुन्हा एकदा ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न होता. बॅट अँड बॉलचा संपर्क नाहीये. चेंडू यष्टीरक्षकाच्या हातामध्ये सुखात नांदताना आपल्याला पाहायला मिळाला. 4 षटकांचा पहिला डाव इथे समाप्त झालाय आणि या 4 षटकांच्या पहिल्या डावाच्या समाप्तीनंतर नाणेफेक पराभूत होऊन प्रथम फलंदाजी करणाऱ्या खातिवली संघाची धावसंख्या धावफलकावर पाहायला मिळते ती म्हणजे 54 धावा. आणि आता ज्या पॅनल्टीच्या ज्या 2 रन्स होत्या त्या मात्र इथे प्लस केल्या जातील. 54 + 2 = 56 अशा एकूण 56 धावा. आणि आता विजयाकरता येणाऱ्या 24 चेंडूंमध्ये कुडूस संघाला आवश्यक असतील त्या म्हणजे 57 धावा. यापुढचा होणारा सामना शेळके ब्रदर्स पोगाव विपक्ष जय हनुमान स्पोर्ट्स मावळ बी
दोन्ही टीमच्या कॅप्टनला विनंती आहे की आपण टॉस साठी यायचंय. जबरदस्त इनिंग आपल्याला या पहिल्या डावामध्ये पहिली इनिंग पाहायला मिळाली, पहिला डाव पाहायला मिळाला. ज्या पद्धतीनं शुभम महाडिक हे वादळ मैदानाच्या आत कुडूस संघाच्या गोलंदाजींच्या खेमूला खऱ्या अर्थानं बेचिराग करून गेलं आणि 43 या वैयक्तिक खेळीनं, वैयक्तिक धावांच्या खेळीनं खातिवली संघाला एका मजबूत लक्ष्याच्या दिशेनं वाटचाल करून दिली. 24 चेंडू विजयाकरता कुडूस संघाला आवश्यक असतील, त्या म्हणजेच 57 धावा. चला यापुढील होणारा सामना जय बजरंग वडवली विपक्ष भवाळे बी या उभय संघांच्या दरम्यान आपल्याला पाहायला मिळेल. दोन्ही टीमच्या कॅप्टनला विनंती आहे की आपण नाणेफेकीसाठी यायचंय. 24 चेंडू आणि 57 धावांची आवश्यकता. या 24 चेंडूंमध्ये 57 धावा कुडूस संघाकडनं होतील का, की ज्या पद्धतीनं खातिवली संघाच्या फलंदाजांनी पहिल्या डावामध्ये आपला फॉर्म राखला त्याच फॉर्मला कीप करून सेकंड इनिंग मध्ये ऍज अ डिफेंडर म्हणून ज्यावेळेला ते मैदानात उतरतील त्यावेळेला तो फॉर्म कीप करून तो फॉरवर्ड केला जाईल का, हे देखील सगळं चित्र आपल्याला मैदानाच्या आत पाहायला मिळेल. परंतु 24 चेंडू आणि 57 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग होत असताना मैदानात नेमकं काय घडेल याचा इतिवृत्तांत आपल्या अमोघ आणि प्रगल्भ वाणीमधून आपल्या समोर घेऊन येतील द व्हॉइस ऑफ टेनिस क्रिकेट विशाल पाटील. तुर्तास व्यासपीठावर वडवलीचे उपसरपंच माननीय शरदजी गोतारणे साहेब आपल्यामध्ये उपस्थित आहेत. या स्पर्धेचे मुख्य आयोजक सन्माननीय भूषणदादा दळवी यांना मी विनंती करतो की आपण आपल्या शुभ हस्ते या पंचक्रोशीतील सुप्रसिद्ध व्यक्तिमत्व माननीय शरदजी गोतारणे साहेब यांचा यथोचित सन्मान आणि त्यांचं स्वागत आपण करावं. स्वर्गीय महादेव दळवी स्मृती चषक कासणे 2025 क्रिकेटचा हा महारण संग्राम आणि या महारण संग्रामाच्या निमित्तानं अनेक पाहुणे मंडळी, अनेक मान्यवर, अनेक अतिथीगण या स्पर्धेला भेट देण्याकरता इथे उपस्थित आहेत, उपस्थित झालेले देखील आहेत. त्यांचे देखील या स्पर्धेच्या आयोजन तथा व्यवस्थापन समितीच्या वतीनं मी मनपूर्वक स्वागत करतो आणि वळूयात मैदानाच्या आत. 24 चेंडू 57 धावा आणि आपण आवाज ऐकणार आहात द व्हॉइस ऑफ भिवंडी, द व्हॉइस ऑफ टेनिस क्रिकेट विशाल पाटील सर. चेक. थँक्यू सो मच अमर राऊत सर. नमस्कार मित्रांनो, तुम्हा सर्वांचं हार्दिक स्वागत आहे स्वर्गीय महादेव भाऊसाहेब दळवी स्मृती चषक 2025 मध्ये. आजचा तिसरा दिवस तुम्ही सर्वजण पाहतात आणि त्यामध्ये याआधी आपण एक सेमीफायनलची मॅच देखील पाहिली. पंकजजी तुंगारे सर्वांच्या माध्यमातून या स्पर्धेसाठी शुभेच्छा येतात. दादा आपलं देखील हार्दिक स्वागत आहे. आणि एकंदरीत आज ज्या गोष्टी पाहायला मिळाल्या आणि या सीझन मध्ये जेही पाहिलं, कारण एका ओव्हरमध्ये 25 धावांची आवश्यकता असताना जे काही घडलं याआधी फार विचार करण्यासारखी गोष्ट होती. बट खेळ आहे, होऊ शकतं. कारण या सीझन मध्ये आम्ही फायनल मॅच मध्ये 4 ओव्हर्स मध्ये 16 देखील डिफेंड होताना पाहिलेले आहेत. एका मॅच मध्ये 14 बॅटर 0 वरती आउट देखील होऊ शकतात, ते देखील आम्ही पाहिलंय. याच क्रिकेटच्या खेळाने भरपूर वेगवेगळे मोमेंट आणि भरपूर काही शिकण्यासारखे मोमेंट आपल्याला दिलेत. आणि त्यामध्ये पाहिलं तर आजचा जो शेड्यूल आहे त्यातपैकी हा पहिला सामना आणि जी लढत आपण पाहतात बरं दिलं पण कुडूस आणि त्यांचा अगेन्स्ट खातिवली अशी बॅटल. आणि त्यामध्ये जर आपण पाहिलं तर 56 बनवला गेला, बिकॉज बघा 54 होतं, 2 रन्स पॅनल्टी, 56 आणि 57चा चॅलेंज. बॉल अवेलेबल करून द्यायचा मैदानाचा आतमध्ये. प्रिन्स मूवीज या वाहिनीचा देखील मी आवर्जून उल्लेख करेन, कारण भरपूर चांगलं कार्य ते सध्याच्या घडीला करतात. कारण त्यांच्याच माध्यमातून ही स्पर्धा यूट्यूबवरती ऑल ओव्हर वर्ल्ड टेलिकास्ट केली जाते. त्यानंतर आमचे स्पर्धेचे लाडके आयोजक, 2 चेहरे आणि 2 प्रेमळ चेहरे, कारण नेहमीच क्रिकेटवरती अफाट प्रेम त्यांचं राखलंय. आमचे भूषणदादा दळवी असतील, त्यानंतर अमोलदादा दळवी असतील, सातत्याने प्रत्येकी वर्षी आपण या स्पर्धेचं आयोजन अगदी भरपूर चांगल्या पद्धतीने आपण सर्वजण पाहत असतो. आणि या वर्षी देखील भव्य दिव्य क्रिकेटचा सोहळा आपल्याला युवा सेना शाखा प्रमुख कासने भूषणजी दळवी साहेब आणि अमोलदादा दळवी साहेबांच्या माध्यमातून ही स्पर्धा आपण अनुभवत आहेत. आणि तिसरा दिवस आहे आणि तिसऱ्या दिवसामध्ये जो उल्लेख मी केला की आजचा जो शेड्यूल आहे 8 टीमचा, त्यातपैकी ही पहिली लढत. याआधी आपण सेमीफायनल 1 पाकली जिथे बाजी मारली खालिंग टीमने आणि ते फायनलमध्ये पोहोचलेत.
पण त्यांच्या अगेन्स्ट कोण खेळणार आहे फायनलमध्ये याचं उत्तर मिळवण्यासाठी आजचा जो 8चा शेड्यूल आहे आणि प्लस उद्याचा जो शेड्यूल आहे त्यापैकी एक संघ आपल्याला फायनलमध्ये जाताना दिसेल. पण त्याआधी या मॅचमध्ये देखील मजा येईल कारण वरद इलेव्हन कुडूसकडे देखील चांगला बॅटिंग क्रम आहे. म्हणजे सामन्यामध्ये मजा येणार. सलामीची जोडी मैदानामध्ये साजिद आणि त्यांचा संवेद सौरभ ही जोडी आपल्याला मैदानामध्ये पाहायला मिळत आहे. स्ट्रायकिंग एंडवरती बॅटर सौरभ. लक्ष 57चा आहे म्हणजे पॉवर प्लेच्या षटकाचा बेनिफिट घ्यावा लागेल. एक चांगली सुरुवात आपल्या टीमला मिळवून द्यावी लागेल कारण स्टार्ट जर चांगला झाला तर 57 चेज करण्याची नीव इथे रचली जाऊ शकते. फर्स्ट बॉलर शुभम. पहिला बॉल पहिलाच बॉल सोडून दिलाय. दिशा खराब. अतिरिक्त रन. आज अंपायर्स देखील म्हणत असतील की पहिल्या 2 सामन्यामध्ये जितकी कसरत झालेली आहे ना तितकी कसरत कालच्या पूर्ण दिवसामध्ये देखील नव्हती झाली कारण इतके वाईड इतके नो पडले गेले आतापर्यंत जो खेळ झाला त्यामध्ये. अतिरिक्त रन दरम्यान या सेकंड इनिंगला सुरुवात 57 चा टार्गेट इथे चेस करायचा आहे आणि या क्रीडांगणावरती रन्स बनतात. कालचा दिवस देखील आपण उचलून पाहिला तर आपण मोस्ट ऑफ मॅचेस मध्ये 50+ टोटल इझिली बनताना पाकले आणि चेस देखील होताना पाकलेत. त्या अनुषंगाने 57चा हा जो टार्गेट सेट केला खातेवली टीमने त्यांना या गोष्टीकडे लक्ष द्यावं लागेल 4 ओव्हरमध्ये की बॉलिंगमध्ये देखील एक्स्ट्रा एफर्ट्स आपल्याला टाकायचे आहेत. सटीक लाईन आणि लेंथ वरती बॉलिंग देखील करायची आहे कारण या क्रीडांगणावरती रन्स इझिली बनतात आपण पाकले. त्या अनुषंगाने बॉलिंग देखील चांगली करणं आवश्यक. आता हा फुल टॉस बॉल वरती प्रहार केला. बॉल जाईल डीप मिड विकेट रिजनला क्लिअर करत असताना हा पकला धमाकेदार फटका. षटकार. त्याचा पूर्णपणे फायदा इथे घेतला आणि धावफळे घेता 7 ऑन द बोर्ड. 7 धावा फलकावरती. नेक्स्ट बॉल. आणखीन एक फुल टॉस बट लॉंग ऑन द फिल्डर धावतायत बट कॅच ड्रॉप. एकंदरीत पाकलं गेलं तर हा देखील फुल टॉस होता. अंपायर्स देखील तेच एक्झॅक्टली सांगतात की फुल टॉस होता. बॉल थोडा डीप होत होता. त्या अनुषंगाने एक सिंगल इथे कंप्लीट केली जाईल. नेक्स्ट बॉल. हा बॉल सोडून दिला. आता दिशा खराब आहे. अतिरिक्त रन दरम्यान इथे मिळेल. आणि जेव्हा आम्ही सकाळी आलो बसलो तेव्हा आम्ही एक चेहरा शोधत होतो की तो चेहरा आम्हाला दिसत नाहीये आणि अमर सरांनी देखील ती गोष्ट मला सांगितली की ठाकरे सर कुठे आहेत. काही कारणास्तव ते थोडा उशिराने येणार आहेत. बट सध्या सगळी ॲज अ स्क्वेअर लेग अंपायर स्वप्नील सर आणि त्याचप्रमाणे मेन अंपायर राज ठाकरे सर आपल्याला पाहायला मिळतात. भरपूर चांगली अंपायरिंग आपल्याला पाहायला मिळाली या तिन्ही अंपायरच्या स्पर्धेमध्ये. क्रॉस लाईन खेळायचा होता. अपील देखील इथे झाली. यस फिंगर अप. बॅटची कडा लागली आणि पकली सफलता इथे मिळेल आणि बॅटर बाद झालेत साजिद. पकली सफलता दरम्यान इथे मिळाली आणि एकंदरीत कौतुक करावं लागेल साजिदचं देखील कारण अंपायर्स निर्णय येणं अगोदर तो खऱ्या अर्थाने त्याने वॉक केलं की यस बॅटची कडा लागलेली आहे. सफलता इथे पकली मिळाली. क्रमांक 3 वरती आता बॅटर मैदानाच्या आतमध्ये दाखल होतात. शैलू येतात. शैलू येतात क्रमांक 3 वरती. बट सुरुवात ही कमकुवत राखली कारण मी स्टार्टचा का उल्लेख केला होता. स्टार्ट जर चांगला झाला असता तर आत्मविश्वास वाढलं असतं. अपीश कळलं हवेमध्ये बॅकवर्ड पॉइंटला आता फिल्डर धावतात. फिल्डर आणि बॉलमध्ये रेस सुरू आहे आणि अखेरेस फिल्डर इथे जिंकले. चांगली फिल्डिंग राखली आणि तोपर्यंत पूर्ण केल्या जातील या 2 धावा.
बघा वाईड ऑफ ऑस्टम विथ दिली होती आणि पंच करण्याचा प्रयत्न होता, स्क्वेअर ऑफ द विकेट स्ट्रोक खेळायचा होता, पण बॅकवर्ड पॉईंटला जे फिल्डर धावले त्यांची चांगली फिल्डिंग राखली आणि एकंदरीत 2 मिळतील आणि 2 धाव्यांच्या मदतीने स्कोर कार्ड आता पुढे जातो 11 धाबांच्या फलकावरती. बघा सेकंड इनिंगमध्ये काय होतं की जेव्हा आपल्या समोर लक्ष उभं असतं, एखादं टार्गेट आपल्याला पोहोचायचं कुठे ते आपल्याला माहिती असतं ना, त्या अनुसरून आपल्याला खेळ करणं आवश्यक होतं आणि सध्याच्या घडीला ज्याप्रमाणे रिक्वायर रेट आहे त्याप्रमाणे बॅटिंग करणं ही गोष्ट कुडूस टीमसाठी आवश्यक. हुक करायचा होता, टॉप एज लागल्या, बॉल अवे मध्ये आता स्क्वेअर लेगला फिल्डर धावतात आणि आउटफील्ड त्या रिजन मध्ये फास्ट आहे आणि अखेरेस जर आपण पाकलं तर दोन्ही फिल्डर्सला बीट करून बॉल गेला बाउंड्री लाईनचा बाहेर, चौकार. चौकार येतोय, 4 धाव्यांच्या मदतीने स्कोर कार्ड आता 15 वरती आणि बघा रिक्वायर रेट ज्याप्रमाणे आहे त्याप्रमाणे रन्स तर आलेले आहेत या फर्स्ट ओव्हरमध्ये, तोच उल्लेख मी देखील करत होतो. यानंतर जो होणारा सामना आहे जे बजरंग स्पोर्ट्स भावाले बी आणि त्यांचा अगेन्स्ट खेळणार आहे टीम वडवली. सो दोन्ही टीम्सचे कॅप्टन भावाले बी टीम आलेली आहे, वडवली टीमचे कॅप्टन आपल्याला विनंती असेल आपण रिपोर्टिंग करा. आता देखील बॉल हवेमध्ये आहे आणि एकंदरीत अगदी तिन्ही फिल्डर्सच्या मधोमध हा बॉल पडला आणि बॉल फील्ड केला जातो तोपर्यंत पूर्ण केला जातील या चेंडूवरती या 2 धावा. फर्स्ट ओव्हरमध्ये चेंडू भरपूरदा आपल्याला हवेमध्ये जाताना दिसला, पण नशिबाची साथ बाटायसोबत राहिली. खेळ समाप्त पहिल्या षटकामध्ये आणि पहिल्या षटकामध्ये एकूण रन्स प्रमाणे बनवल्या गेल्या 17, धक्का लागला 1 टीम वरद 11 कुडूस. आणि जो खेळ उर्वरित आहे येत्या 3 ओव्हरचा अजून देखील हा सामना जिंकण्याकरिता आवश्यकता आहे 40 धाब्यांची. 3 ओव्हरमध्ये 40 बनवायच्यात. मध्ये 40 आणखीन बनवायचे आहेत. बघा 18-40 हे समीकरण उरलंय आणि त्यामध्ये जर आपण विचार केला तर या क्रीडांगणावरती हे समीकरण आणि जर बॅटिंग टीमच्या हातामध्ये तब्बल 9 विकेट्स बाकी आहेत, तर आपण या चरणावरती ही गोष्ट म्हणू शकतो की इथं बॅटिंग टीम आपल्याला कदाचित थोडी पुढे दिसत आहे. कारण ज्याही गोष्टी मी म्हणेन या सीझन मधनं नव्हे तर या आधी या क्रीडांगणावरती आपण ही स्पर्धा जेव्हाही पाकली आहे, रन्स बनतात. प्रकाश जी गगे काल खऱ्या अर्थाने जेव्हा ते फिल्डिंग करत होते बॉल देखील त्यांनाच शोधत होता असंच वाटलं होतं मला आणि शेवटचा बॉल देखील प्रकाशच्या दिशेने आला होता. कदाचित तो जर बॉल सुटला असता पुढे मिळायचं तर काय झालं असतं. 18 मध्ये 40 सेकंड ओव्हर बॉलर दरम्यान तयार होतोय, संकेत देतो या दुसऱ्या षटकामध्ये. संकेतचा पहिलाच बॉल मिस टायमिंग हवेमध्ये, स्वतः संकेतच डाऊन दी बॉल आहे आणि हे काय केलं. बघा कॅच इतकी अवघड नव्हती मी म्हणेन, कारण ही कॅच पकडायला हवी होती. कारण आजच्या डेटला बघा ज्याप्रमाणे टेनिस बॉल क्रिकेट देखील खेळला जातो, कारण टेनिस बॉल क्रिकेट देखील फार डेव्हलप झाला. कारण एका काळामध्ये आपण फक्त ग्रामीण क्रिकेट पाहायचो, आजच्या डेटला आपण काय काय पाहतो, 40+ असेल, त्यानंतर भिवंडी इमर्जिंग आहे, सिटी ओपन आहे, तालुका हाफ आहे, डिस्ट्रिक्ट हाफ आहे, त्यानंतर ऑल इंडिया आयकॉन प्लेयर्सची देखील आपण मॅच पाहत असतो आणि आता इंडियन स्ट्रीट प्रीमियर लीग देखील आहे. आणि अशा काळामध्ये जर आज फिल्डर तुम्ही बॉलचा खाली येतात तर तुम्हाला कॅच पकडायची, पण हा फटका लाजबाब रडार मध्ये होता, रेंज मध्ये होता आणि लॉन्च केला आणि थेट पाठवला कॉर्नर रिजनला. क्लिअर षटकार येतोय. बघा मागील चेंडूवरती कॅच पकडायला हवी होती पण ते झाले नाहीये. नेक्स्ट बॉल आणखीन एक फटका त्याच दिशेने, तोच फिल्डर आणि आता थोडी मिसफील्ड झाली आणि बॉल अखेरीस फील्ड केला जातोय तोपर्यंत मिळेल एक सिंगल. या आधी मी उल्लेख केला की सेकंड इनिंगला सुरुवात होण्या अगोदर देखील मी सांगितलं की जर 57 डिफेंड करायच्या आहेत तर तुम्हाला आउटफील्ड मध्ये चांगला वर्क करावा लागेल. तुमच्या बॉलर्सला सटीक लाईन आणि लेंथ वरती बॉलिंग करावी लागेल, कारण या क्रीडांगणावरती ॲज अ बॉलर जर तुम्ही लाईन आणि लेंथ मध्ये मिस्टेक्स कराल ना तर तुम्हाला मोस्ट ऑफ फटके बाउंड्री लाईनच्या बाहेरच जाताना दिसतील. धाव फलक सध्या सगळीला जाऊन पोहोचला या एका धावेच्या मदतीने. स्कोर कार्ड 25 ऑन द बोर्ड, 25 धावा धाव फलकावरती, म्हणजे अजून देखील 32 धाव्यांची आवश्यकता. नेक्स्ट बॉल
आता स्लॉक स्वीप कळायचा होता, विकेट किपिंग चांगली झाली, पण असं वाटतं की बॅटरचा पाय अगदी लाईनच्या आतमध्येच होता. तसेच तळवली हायस्कूलचे हिरवे सरांचं देखील आगमन झालं. त्यांना देखील मी विनंती करेन की आपण देखील या व्यासपीठावरती आपलं देखील मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे. नेक्स्ट बॉल. आता विकेट खेळायचा होता, पण विकेट किपर मी कौतुक करेन जे विकेट किपर आहेत, शुभम आहेत आज विकेट किपर. कारण टेनिस बॉल क्रिकेटमध्ये क्लोज विकेट किपिंग करणं फार कमी विकेट किपर्स आपण पाहत असतो. स्कोर कार्ड 25 32 अजून देखील बनवायचे आहेत. 32 आणखीन हवे आहेत. शेवटचा बॉल असेल या दुसऱ्या ओव्हर मधला. शेवटचा बॉल, हुकचा फटका, लाजवाब फटका, बॉलला थेट पाठवलाय डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेग, सीमारेषा पार, षटकार. येतोय धाव फळक, आता जाऊन पोहोचला 31 येते. 12 चेंडू आणि 12 चेंडूवरती करायचे असतील रन्स 26. 26 धाव्यांची आणखीन आवश्यकता, म्हणजे 13चा आस्किंग रन रेट. आणि आता काहीशा चर्चा आमच्या अंपायर्स देखील करतात, आणि त्यामध्ये जर विचार केला चर्चा आता फिल्डिंग टीम बॉलर सोबत देखील करत आहे. कारण एखादा टोटल डिफेंड करत असताना ॲज अ फिल्डिंग साईड लास्ट ओव्हरपेक्षा सेकंड लास्ट ओव्हर जास्त मॅटर करतं. आणि त्या अनुषंगाने येणारे 6 चेंडू फार महत्वाचे आहेत. 12 मध्ये 26 करायचे आहेत आणि सेकंड लास्ट ओव्हरमध्ये बॉलर तयार होतोय. बॉलिंग मार्कवरती गणेश तयार होतात. समोर स्ट्रायकिंग एंडवरती बॅटर शैलू असेल, जसा वाटमधनं आपण आतापर्यंत 2 चौकार 1 षटकार पाकलाय, आणि भरपूर चांगल्या पद्धतीने आणि भरपूर चांगल्या टच मध्ये या मॅच मध्ये या सेकंड इनिंग मध्ये आतापर्यंत शैलूने बॅटिंग केली, पण अजून देखील कार्य अधुरं, कारण येत्या 12 चेंडूंवरती करायचे आहेत 26 धावा. चला घाई करा, विनंती असेल फास्ट खेळा. सेकंड ओव्हर, थर्ड ओव्हर माफी सुद्धा, तिसरं षटक आहे, आणि या तिसऱ्या षटकामध्ये गणेश दरम्यान तयार होतात. सन्माननीय प्रमोदजी सुतार साहेबांचं देखील शुभ आगमन झालं. आपलं देखील मनपूर्वक हार्दिक स्वागत. आणि त्याचप्रमाणे सचिन जी भोईर साहेब यांच्या माध्यमातून आपल्याला स्पर्धेमध्ये बेस्ट बॉल ऑफ द टुर्नामेंटची ट्रॉफी इथे पुरस्कृत झाली आहे. आणि सध्याचा घडीला जोही फटका अगदी प्रॉपरली मिडल ऑफ द बॅटर खेळतात, तो बॉल बाउंड्री लाईनचा बाहेरच जातो, आणि तेच घडलं या चेंडूवरती देखील. हा बॉल देखील बाउंड्री लाईनचा बाहेर, षटकार. बघा आज अडीचशे दोंडो नाही आहेत. फैजान मला वाटतं की जॉब आणि भरपूर साऱ्या गोष्टी आहेत त्यामध्ये बिझी आहेत, पण सध्या सगळं तरी सुद्धा हा संघ भरपूर चांगला खेळ खेळतो. बॅटचा टोला लागला आणि हा फटका देखील गॅप मध्ये, आणि हा बॉल देखील एका टप्प्याने बाउंड्री लाईनचा बाहेर, चौकार. की बघल्या 2 चेंडूंवरती आतापर्यंत 10 धावा आलेल्या आहेत, आणि आता इथे 10 चेंडूंवरती 16 धावांची आवश्यकता. विकेट इथे काढावी लागेल, कारण विकेट जर खातिवली टीमने इथे नाही काढली तर या मॅच मध्ये मला असं वाटतं की येत्या 10 मध्ये 16 डिफेंड करणं किंवा हा सामना जिंकणं ही गोष्ट टीम खातिवलीसाठी देखील अवघड आहे. कारण क्रिकेटच्या खेळामध्ये एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवा की अकॉर्डिंग टू सिच्युएशन, परिस्थितीनुसार ॲज अ प्लेअर तुम्हाला खेळता आलं पाहिजे. आणि सध्याच्या घडीला परिस्थितीची डिमांड खातिवली टीमसाठी काय की विकेट काढावे लागेल, आणि विकेट जर येईल तर मॅच मध्ये कमबॅक होईल. 10 मध्ये 16. नेक्स्ट बॉल, राऊंड द विकेट, आणि यावेळेस बॉल मिस्टेक घडली, नो बॉलचा इशारा. आणि बघा अगदी स्टम्पच्या लाईन मध्ये आय थिंक मला असं वाटतं फिल्डर उभे होते, त्या अनुषंगाने हा नो बॉल दिला गेला, आणि निर्णय योग्यच दिला, कारण रिप्ले मध्ये देखील आम्ही ते पाहिलं.
कारण बघा फील्ड रचना करत असताना या बारीक बारीक गोष्टी आहेत, या छोट्या छोट्या गोष्टी आहेत, त्याच्याकडे तुम्हाला लक्ष द्यावं लागतं. पण इथे मिस्टेक घडली, कारण ही जर फील्डमध्ये मिस्टेक नसती घडली तर हा डॉट बॉल होता. बट आता हा नो बॉल आणि नेक्स्ट बॉल फ्री हिट. आणि बॉलर देखील म्हणत असेल की करे कोई भरे कोई, मी तर बॉल चांगला टाकला होता पण फिल्डिंगमध्ये मिस्टेक. आता नेक्स्ट बॉल फ्री हिट आणि 10 मध्ये आता करायचे आहेत 15 धावा. 10 मध्ये 15. आता फ्री हिटचा बॉल. अगोदरच विकेट हवी होती आणि त्यामध्ये जर पाकलं अशा गोष्टी जेव्हा घडतात ना त्या आणखीन टोचतात. 10 मध्ये 15. नेक्स्ट बॉल. आता बॅटर स्टेप आउट झाला, बॅटचा टोल असं लागला. हा बॉल डीप मध्ये बॅकवर्ड स्क्वेअर लेगला फिल्डर आता धावतात, पोहोचतात, बॉल फील्ड केला, मिळेल फक्त एक सिंगल. आता 9 मध्ये आवश्यकता आहेत 14 धाव्यांचे. तसेच सर्वांनी संजयजी दुर्गे साहेबांचं देखील शुभ आगमन झालेलं आहे. आपलं देखील मनपूर्वक हार्दिक स्वागत. तसेच सचिनदादा भोईर ज्यांच्या माध्यमातून या स्पर्धेमध्ये बेस्ट बॉलर ऑफ द टुर्नामेंटची ट्रॉफी आम्हाला पुरस्कृत झाली, त्यांची देखील उपस्थिती आपल्याला व्यासपीठावरती पाहायला मिळत आहे. तसेच सर्वांनी प्रमोदजी सुतार साहेब देखील या स्पर्धेचा आनंद घेतात. आणि तसेच 9 मध्ये 14 धावा करायच्यात. 9 चेंडू शिल्लक, 14 धावा अजून देखील बनवायच्या आहेत. येथे 3 चेंडू फार महत्वाचे आहेत, कारण 3 मध्ये एखादी विकेट तरी किमान इथे खातिवली टीमला हवे आहे. आणि दरम्यान हा चेंडू येतोय डॉट. अशा परिस्थितीमध्ये एक एक निर्धाव चेंडू देखील टोचेल टीम कुडूसला, कारण मॅच आता थोडी क्लोज आहे. आता 8 मध्ये 14 करायचे आहेत. एक एक डॉट बॉल देखील त्रास देऊ शकतो. या परिस्थितीमध्ये पाकलं गेलं तर खातिवली टीमला हेच तर हवंय, डॉट बॉल अथवा विकेट. आणि हा डॉट बॉल इथे येतोय, कारण एक एक निर्धाव चेंडू देखील ना बॅटर्स वरती प्रेशर बिल्डअप करणार आहे. दॅट्स वाय या डॉट बॉलचं देखील महत्व जास्त. 8 मध्ये 14 इथे 2 चेंडू. ॲज बॉलरच्या दृष्टिकोनातून विचार केला तर त्याला इथे निर्धाव अथवा विकेट हवी, बट ॲज बॅटरचा पॉईंट ऑफ व्ह्यू जर आपण विचार केलं तर किमान एखादी बाउंड्री येत्या 2 चेंडूंवरती. आता रनवे रिदम मध्ये थोडा अडथळा, थांबलेत. आणि विनंती असेल की जे आमचे प्रेक्षक अथवा आमचे व्हॉलंटियर असतील त्यांना विनंती असेल की प्लीज तुम्ही पडद्याच्या मागणं जा. 8 मध्ये 14. नेक्स्ट बॉल. पॅनवरती टाकला, यष्टांचा वेध घेतलाय. यू मिस बट आय विल डेफिनेटली हिट क्लीन बोल्ट. निर्णाक्षणावरती ही सफलता इथे मिळवली. बॉलर गणेशने धक्का आता मोठा. सौरभला जावं लागेल वापस, म्हणजे ते 7 चेंडू. आता 14 धाव्यांची आवश्यकता. मॅच ऑन. क्रिकेटच्या खेळामध्ये अप अँड डाऊन्स होणार आहे, ट्विस्ट अँड टर्न्स येणार आहेत, चढ उतर होणार आहे. बघा खेळ आहे, जिंकायचं तर चॅलेंजेसला फेस करावंच लागेल. आणि सध्याच्या घडीला अंडर प्रेशर एक सटीक लाईन अँड लेंथ वरती बॉल टाकला गेला, कारण शफल झाले होते. सौरभ भरपूर शफल झाले होते आणि स्टम्प्स वरती निशाणा साधला गणेशने. सफलता इथे मिळाली. आता 7 मध्ये 14 धाव्यांची आवश्यकता. आता असं वाटतं मे बी अ लास्ट ओव्हर थ्रिलर आपल्याला या मॅच मध्ये नक्कीच पाहायला मिळेल. शेवटचा बॉल फार महत्वाचा, कारण बघा ग्रामीण क्रिकेट जर आपण उचलून पाहिलं तर प्रत्येकी मॅच नॉकआउटच असते. जिंकाल तर पुढे जाल, हरलात तर स्पर्धेला टाटा बाय बाय करावं लागेल. त्या दृष्टिकोनातून जर विचार केला तर इथे 7 चेंडू, इथे दोन्ही टीम्सचं भवितव्य इथे डिसाईड करणार आहेत की कोण पुढे जाईल आणि कोण या स्पर्धेच्या बाहेर जाईल. 7-14 शेवटचा बॉल. शेवटचा बॉल बॅटचा टोला लागला, बट फिल्डर फक्त पाहत असरातील बॉल एका टप्प्याने बाउंड्री लाईनचा बाहेर. अंतिम बॉल वरती येतोय चौकार, म्हणजे अंतिम 6 चेंडू वरती आता 10 धाव्यांची आवश्यकता. मध्ये 10 करायचे आहेत, बट सामना अतिशय चांगला पाहायला मिळाला. सहा मध्ये 10 करायचे आहे, जो उल्लेख मी याआधी केला की नॉकआउट जिंकणं फार आवश्यक.
कारण बघा ॲज प्लेअर ॲज अ टीम जेव्हा आपण मैदानाच्या हातामध्ये उतरतो आणि आपण आपल्या टीमसाठी जेव्हा खेळतो आपल्या माइंडमध्ये एक शब्द कधीच नसतो, तो म्हणजे हारणं. एकच शब्द असतो, तो म्हणजे जिंकणं. आणि जिंकण्यासाठी लढाई हेलिकॉप्टर उडवलाय आणि लँडिंग होईल ठीक बाउंड्री लाईनच्या बाहेर. षटकार. षटकार इथे आला आणि मॅच मध्ये असं आता असं वाटतंय की जी मजा होती ना ती निघून गेली की काय, कारण आता 5 मध्ये 4 करायच्यात. बट स्टील मी अजून देखील म्हणेन की अजून देखील सामना बाकी आहे, 4 अजून देखील बाकी आहेत. नेक्स्ट बॉल फुल लेंथ आहे, ड्राईव्हचा फटका कव्हरला, चांगली फिल्डिंग, थ्रो देखील तितकाच चांगला. एक सिंगल इथे मिळेल म्हणजे ते 4 चेंडू 3 धावांची आवश्यकता, 4 मध्ये 3 करायचे आहेत. याआधी मी उल्लेख केला की या सीझन मध्ये आतापर्यंत फायनल मॅच मध्ये देखील 16 धावा 4 ओव्हरच्या मॅच मध्ये डिफेंड होताना आम्ही पाहिलेले आहेत. सुरई आणि अंजूरची मॅच मला आठवते नाईट मध्ये. या सीझन मध्ये ते घडलं. 4 मध्ये 3 होतील का डिफेंड? पायावरती टाकलाय आणि यष्टांचा वेध इथे घेतलाय. क्लीन बोल्ट, मॅच मध्ये ट्विस्ट. 3 मध्ये आता 3. देखील नोंद ठेवतो, पण तुमच्या संघर्षामध्ये तितका दम असला पाहिजे. लढता लढता हरला तरी चालेल, पण माघार कधी घेऊ नका. आणि ते माघार घेतली नाहीये, लढाऊ वृत्ती ते दाखवली जाते. कारण कधी कधी काय होतं की खेळामध्ये ना जिंकणं किंवा हारणं त्याच्यापेक्षा जास्त हे मॅटर करते की तुम्ही खेळले कसे, तुम्ही लढले कसे, ही गोष्ट देखील मॅटर करते. कारण जेव्हा मैदानाच्या बाहेर आपण ॲज अ प्लेअर येतो ना, आपल्याला स्वतःला हे ठामपणे म्हणता आलं पाहिजे की मी माझा बेस्ट मैदानाच्या आतमध्ये दिला आणि ते प्रयत्न इथे करायचे. 3 मध्ये 3. नेक्स्ट बॉल आणि हे काय केलं, हे काय केलं. आणि सध्याच्या घडीला हा चेंडू देखील बाउंड्री लाईनच्या बाहेर आणि टीम खातिवली या स्पर्धेच्या बाहेर. सामना समाप्त. बाजी इथे मारली टीम वर्द 11 कुडूसने. बघा मॅच मध्ये इतकी मजा आली होती आणि हा नो बॉल इथे टाकला गेला. हरकत नाहीये, वेल प्लेड बोथ टीम्स. कॉंग्रॅच्युलेशन्स टीम वर्द 11 कुडूस. प्लेअर ऑफ द मॅच आपण देऊया आणि प्लेअर ऑफ द मॅच जो बॅटर क्रमांक 3 वरती आला इंडिव्हिज्युअली ज्याने बनवला 35 इंडिव्हिज्युअली नॉट आउट, तोच शैलू ठरला या सामन्याचा सामनावीर. शुभ सन्मान आपण करूया आपल्यामध्ये उपस्थित खऱ्या अर्थाने. पण त्याआधी आपण टॉस इथे करणार आहोत. चला विनंती असेल